तर मित्रांनो, भाजपच्या नेत्यांना जणू काय माज आलाय किंवा भाजपचे जे नेते आहेत ते अतिशय जातीवाद करत वागत आहेत. तर नेमकं असं काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, सदरील घटना जी आहे एका भाजपच्या नेत्याने घडून आणली. त्याने त्या ठिकाणी स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना दारूच्या नशेमध्ये त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची तोडफोड केली आणि तोडफोड केल्यानंतर जेव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याचा विरोध केला तर भाजप नेत्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध तरुणीला जे आहे ते दांड्याच्या साहाय्याने मारहाण केलेली आहे. तर संपूर्ण घटनाक्रम काय आहे, कुठं घडलाय, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सदरील प्रकरण जे आहे 16 एप्रिलला घडलं आहे. नारायणपूर या ठिकाणी घटना घडली आहे. त्या ठिकाणी जे आहे भाजप नेता अजय प्रताप याचा वाढदिवस होता आणि त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचे समर्थक हजारोच्या संख्येने जमले होते. गावामध्ये त्याचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले आणि त्यानंतर त्यांचा दांगडू धिंगाणा चालू होता. तर उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणी जे आहे भाजप नेता अजय प्रताप यांनी जे आहे स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी हजारो लोकांना बोलविलं होतं आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी दारू वगैरे नशा करायला सुरुवात केली आणि नशा करत असताना अचानकपणे त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची तोडफोड केली. ही तोडफोड करत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध समुदाय आंबेडकरवाद्यांनी ही गोष्ट पाहिली आणि त्यांना ही गोष्ट खटकली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी भाजप नेत्याचा विरोध करायला सुरुवात केली. जेव्हा विरोध करायला सुरुवात केली त्यानंतर भाजप नेता हा म्हणाला की मी तर या ठिकाणी भाजपचा नेता आहे, आमचं कोणीच काही करू शकत नाही आणि त्यानंतर त्याने त्या ठिकाणी जे आहे थेट बौद्ध समुदाय आंबेडकरवाद्यांना मारहाण करायला सुरुवात केली. तेवढ्यावरतीच तो थांबला नाही तर घरामधून महिला पुरुषांना बाहेर ओढायला सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या ठिकाणी मारहाण केली. हवेमध्ये त्या ठिकाणी गोळीबार देखील झाला. अशी खूप मोठी घटना त्या ठिकाणी घडली आहे आणि जेव्हा आंबेडकरवादी न्याय मागायला गेले तर पोलीस प्रशासनाने देखील त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि त्या ठिकाणी जे आहे हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. तर या घटनेमागचं कारण असं सांगितलं जात आहे की भीम जयंती म्हणजे 14 एप्रिल रोजी त्या ठिकाणी अतिशय सुशिक्षितपणे व त्या ठिकाणी अतिशय चांगली भीम जयंती साजरी करण्यात आलेली होती आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवाद्यांना खटकायला लागली आणि त्यामध्ये भाजप नेता अजय प्रताप हा देखील होता आणि त्यांनी मग त्या ठिकाणी प्लॅन करून जे आहे स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 16 एप्रिल रोजी गावामध्ये लोकांना जमविलं आणि त्यानंतर गावामध्ये आल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दांगडू धिंगाणा केला आणि आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली आणि त्याचसोबत मागासवर्गीय लोकांना, बौद्ध समुदायाला त्या ठिकाणी मारहाण करत त्या ठिकाणी जे आहे त्यांना बसण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. तर यावरून आता प्रश्न उपस्थित राहतो की तुम्ही सत्तेमध्ये असले तर तुम्ही काही करणार का, की सत्तेमध्ये असल्यामुळे तुम्ही काही करू शकता? असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे बौद्ध समाज कधीही खपून घेणार नाही. मग तो उत्तर प्रदेश असो, महाराष्ट्र असो या कुठे असो, त्या ठिकाणी बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला तर ठामपणे उभा राहील आणि त्या ठिकाणी न्याय मिळवून घेईल. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.